हाय गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आता काय सकाळी ऑफिसला पोहोचलो, स्टेटस कॉल वगैरे झाला आणि आता जेवून खाली आलो आहे. ॲक्च्युली आज नवीन प्रोजेक्टवर काम केलं आहे. प्रो कबड्डी लीग आहे ना, जे आपण टी व्हीवर पाहतो कबड्डीच्या मॅचेस, तर तो प्रो कबड्डी लीग पण प्रोजेक्ट मीच बघतो. त्याची डेव्हलपमेंट चालू आहे. आता येत्या सप्टेंबरमध्ये कबड्डीच्या मॅचेस चालू होतील, तर तेव्हा लागेल तो, म्हणून आता डेव्हलपमेंट जरा आली आहे रनिंगमध्ये. आणि आता लिफ्टमध्ये येताना आहे ना, एक जण दिसला, म्हणजे बघा ना फॅशनच्या नावावर हल्ली काय काय होतं. आता तुम्हाला वाटेल काहीतरी गप्पा मारायला पाहिजे झालं, पण असं नाही. माझ्या मनामध्ये तो लगेच विचार आला. मुलींचा पायजामा असतो ना पंजाबी ड्रेसवरचा, तसा एका मुलाने घातलेला होता खाली. आता हल्ली ती नवीन स्टाईल आली, आपण बॉलिवूड सॉंग्समध्ये वगैरे बघतो, ते ठीक आहे, ते बॉलिवूड आहे. पण डेली यूजमध्ये किंवा रुटीन वापरामध्ये पण आपण जर ते वापरायला लागलो ऑफिसमध्ये, कॉर्पोरेट लाईफमध्ये वगैरे, तर ते बघायला विचित्र वाटतं डोळ्यांना, किती स्टाईल स्टेटमेंट आणि म्हटलं तरी. तर असं वाटलं अरे काय, आणि तो मुलगा पण ते घालून मुलीसारखंच दिसत होता. तर विचित्र वाटतं. आता हल्ली फॅशन स्टेटमेंट जरा बदलली आहे, जरा अति विचित्र झाली. आता हल्ली बऱ्याचदा इंस्टाग्राम प्रोफाईल्स पण मी अशा काही बघितलेल्या आहेत. मी एकदा मित्रांबरोबर चर्चा पण केली की मुलं साड्या घालायला लागली आहेत लिटरली. तुम्हाला आता ऐकून शॉक बसेल किंवा कदाचित बघितलं नसेल तर. बघा, आता हे काही फक्त फोटोग्राफीसाठी चालू नाही आहे, तर त्यांना मनातून असं वाटतं आहे की आपण साडी घालावी. आता ह्याच्यामधून काय त्यांना आनंद मिळतो आहे मला माहिती नाही आहे, पण ही विकृती एक प्रकारे बळावत चालली आहे आणि हल्ली सर्रास बघायला मिळते आहे. हे बघा आता नवीन. पण हल्ली काही मुलं साड्या, ब्लाऊज घालतात मिशी वगैरे काढून. म्हणजे मिशी वगैरे काढून का म्हणतो आहे मी, कारण ते साडीला सूट व्हावं म्हणून अशा प्रकारचा वेश परिधान करतात. जास्त गर्ली म्हणजे मुलींसारखं दिसायला त्यांना जास्त आवडतं. आणि अशा मुलांना ते संभाजीराजांनी नखं काढून दिली, कातडी सोलली वगैरे, ते कसं कळणार आहे, ते पुरुषार्थ कसा त्यांच्या अंगात उतरणार आहे, ते मला नाही माहिती. आता मी का बोलतो आहे ते, मला काही जास्त तत्त्वज्ञानाच्या गोष्टी नाही बोलायच्यात, पण जे नजरेला खटकतं तो बोलण्याचा विषय हा आता फक्त. चला, बाय द वे, रुचिता जामदार भेटली होती ना, तिचा ब्लॉग अपलोड केला आहे आणि ब्लॉगला चांगले व्ह्यू पण येत आहेत. तर तुम्ही पण बघून घ्या, नसेल बघितलं तर मागचाच ब्लॉग रुचिता जामदारचा आहे. तिच्यासोबत काय गप्पा मारल्या वगैरे तुम्हाला बघायला मिळेल त्या ब्लॉगमध्ये. आणि आता जसं जसं उन्हाळा वाढत चालला आहे ना, म्हणजे अजून उन्हाळ्याला खरी सुरुवात झालेली नाहीच आहे, फक्त उन्हाळ्याचा महिना सुरू झाला आहे, तरीसुद्धा एक्झर्शन व्हायला सुरुवात झाली आहे. जास्त करून कोल्ड्रिंक्स किंवा ते ऊसाचा रस किंवा पाणी वगैरे काही ना काही थंडगार प्यावंसं वाटत राहतं. आणि भूक कमी झाली आहे, म्हणजे बघा ना इफेक्ट किती पटकन घेतो ना तो. तर आता हे चालताना पण मी आज ॲक्च्युली येणार नव्हतो चालायला, ऑफिसमध्येच बसणार होतो खाली रिसेप्शनला AC मध्ये. पण म्हटलं चला आपल्या मित्रांबरोबर जरा गप्पा मारून याव्यात, बोलावं. आणि बिग बॉस वगैरेमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझं बिग बॉसकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे. बिग बॉस वगैरेने हे आपल्या लाईफसाठी चांगलं नाही आहे, हे आपल्या लाईफसाठी हानिकारकच आहे, घातकच आहे. कारण त्याच्यातून बघताना होणारे, स्वभावात होणारे बदल आणि त्या गोष्टी आपण कशा घेतो ते थोडं सगळं विचित्र आहे. म्हणून मी जास्त त्याला महत्त्व देत नाही. तुम्हाला असं वाटत असेल मी खूप त्याच्या आहारी गेलो आहे किंवा सारखं बिग बॉस किंवा हे कंटेस्टंट ते कंटेस्टंट, पण असं काही नाही आहे. ते जस्ट आता मी जसं मागच्या ब्लॉगमध्ये म्हणालो ना की कलियुगात काही गोष्टी असतात आपल्याला थोडंफार ॲडजस्टमेंट करून राहायची असते, तर ते तशाच प्रकारचं आहे. नाही ते एवढं महत्त्व देत बसायचं नाही त्या कसल्याही गोष्टींना. तर आठवलं ना ही सोसायटी कोकण वैभव, मागच्या वेळेस सांगितलं होतं, मागच्या वेळेस दाखवलं होतं कोकण आणि वैभवचे लग्न. तर ॲक्च्युली ते कोकण वैभव सोसायटीचं नाव आहे. आत्ता मी ॲड्रेस बघितला आणि मागच्याही वेळेस जोकच करत होतो, असं काही सिरियसली नव्हतं घेतलं. तर तो रामनवमीनिमित्त त्यांची पालखी निघणार आहे सोसायटीतून, त्याच्याबद्दल महाप्रसाद भंडारा वगैरे आहे, पालखी. तर चला जातो आता ऑफिसमध्ये आणि तुम्ही बघा कावेरी घरी काय करते ते. गुड आफ्टरनून गाईज. ही बघा, हिची केस कधीच राहत नाही, नेहमी तोंडावर. तर बांधली ना 10 मिनिटांनी असे परत तोंडावर घेऊन बसते. तिला एवढं कम्फर्टेबल कसं काय वाटतं मला कळत. आताच ओवी स्कूलमधून आली आहे आणि आज आता एवढं ऊन लागते ना येताना, बापरे खूपच. असं वाटतं कधी घरी येईल आणि कधी फॅन लावून बसेल, एवढं ऊन लागते. मम्मींचं बघा बाळासाठी गोधडी शिवतायत त्या. मम्मी ते काय शिवताय मम्मी? पूजाच्या होणाऱ्या बाळाला छोटी गोधडी शिवते. बघा बाळासाठी गोधडी आणि ओवीसाठी शिवलेल्या
आणि बघा जसं ऑफिसमध्ये एंट्री केली तसं दिसल्या श्रुती मराठे मॅडम, आपल्या मराठी फिल्म ॲक्ट्रेस. आणि एका क्षणात त्यांना ओळखलं मी. मीटिंगसाठी आलेल्या होत्या. तर ॲक्च्युली मी एक व्हिडिओ करायला सांगितली होती छोटी, आणि त्यांना भेटून बोललो की मला खूपच अचानक तुम्ही दिसलात, म्हणजे अगदी एक्सपेक्टेड नव्हतं की तुम्ही दिसाल. आणि इथे सतीश राजवाडे सर वगैरे दिसत असतात, सुचित्रा बांदेकर मॅम पण असतात. तर त्या ओके ओके म्हणत होत्या, जास्त काही बोलल्या नाहीत कारण ऑब्व्हियसली सिनियर ॲक्टर आहेत त्या. तर मला फक्त त्यांना भेटलो एवढंच चांगलं वाटलं. ॲक्च्युली सेल्फीज घ्यायचा होता, पण आता हे यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने मी मुद्दाम एक छोटा स्नॅप म्हणजे व्हिडिओ घेतो. वाजलेत 7:30 संध्याकाळची आणि निघतो आता फायनली घरी. आज लेट झाला थोडा निघण्यासाठी, पण म्हणजे अर्धा तास लेट झाला. आता ट्रेन लेट मिळेल आणि घरी लेट पोचू. तर बघूया आज ट्रॅफिक लागते का, कारण सकाळी येताना तर जबरदस्त ट्रॅफिक होती, अगदी कंटाळा आला होता. तर बघूया, चला निघूया फायनली. लिफ्ट आली आहे आपली बी. चला ओवीचा होमवर्क करून झाला आणि मी पण काय करायचं तर खिचडी भातच लावला फक्त. आता येईल अक्षय, भेटू तेव्हाच. बाय. अरे एकदम वरती आली का? चला मित्रांनो, आलो होतो कन्सोली स्टेशनला, दूध वगैरे घेतलं, आता निघूया घरी. मन फुलवी असा कान्हा फुलवी असा नटनागर गिरीधारी याच्या रंगी दंगले रास रंगले फिरतीची रीत न्यारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी.